नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीतील कुठला लेसन शिकणार आहोत? मुलांनो, आपलं काय 2.1 आणि 2.2 हे काय झालेलं आहे, शिकवून झालेलं आहे आणि आपण 2.3 जस्ट नाउ ही काय एक पोयम आहे आणि ती काय आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण जस्ट नाउ या पोयम मध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण अभ्यासूया. बघा मुलांनो, इथे काय दिलेलं आहे, जस्ट नाउ म्हणजेच काय, आत्ताच. जस्ट म्हणजे आत्ताच. जस्ट नाउ म्हणजे फक्त आत्ताच केली आहे ती क्रिया. तर बघूया इथे या कवितेमध्ये कुठले कुठले कॅरेक्टर्स आहेत आणि काय काय दिले आहे ते बघूया आपण. चला तर मग आपण जस्ट नाउ या कवितेला सुरुवात करूया. बघा मुलांनो, आपल्याला काय दिसते आहे इथे, एक खूप मोठी सिटी दिसते, एक शहर दिसते आहे म्हणजे, आणि या शहरातील एका घरामध्ये काय आहे, एक मुलगा राहतो. तर आता म्हणजे या कवितेत काय काय घडतं ते बघूया. एक छोटंसं घर दिसते हे तुम्हाला. तर या घरात काय राहतो, एक मुलगा राहतो. तर आता आपण काय करूया मुलांनो, कवितेला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम काय करूया मुलांनो, आपण ही कविता काय करूया, वाचून घेऊया, रीडिंग करूया. बघा काय दिलेलं आहे, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाउ. काय म्हटलंय इथे मुलांनो, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाउ. पुढची ओळ बघूया, क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन जस्ट नाउ. काय दिलेलं आहे, क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन जस्ट नाउ. क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन जस्ट नाउ. एट द पीनट, एट द पीनट, एट द पीनट जस्ट नाउ. काय दिलेलं आहे, एट द पीनट, एट द पीनट, एट द पीनट जस्ट नाउ. जस्ट नाउ I ate the peanut, ate the peanut just now. Got a stomach ache, got a stomach ache, got a stomach ache just now. Just now I got a stomach ache, got a stomach ache just now. Call the doctor, call the doctor, call the doctor just now. Just now, call the doctor, call the doctor just now. Operation, operation, operation just now. Operation, operation, operation just now. Just now, operation, operation just now. Feeling better, feeling better, feeling better just now. Feeling better, feeling better, feeling better just now. Just now I am feeling better, feeling better just now. Bye bye doctor, bye bye doctor, bye bye doctor just now. तर मुलांनो, या पोयम मध्ये काय सांगितलेलं आहे, म्हणजे जस्ट नाउ म्हणजे आत्ताच. जस्ट नाउ म्हणजेच काय, आत्ताच. तर ही जी पोयम आहे ही फनी पोयम आहे. म्हणजे आपल्याला गाताना इथे काय झालेलं आहे मुलांनो, जे शब्द आहेत पोयम मध्ये, कवितेत जे शब्द आहेत ते शब्द काय झालेले आहेत, वारंवार रिपीट झालेले आहेत. म्हणजे एक शब्द 3 वेळा रिपीट झालेला आहे आणि हा जस्ट नाउ काय, हा जो शब्द आहे तो एंडिंगला आलेला आहे आणि पुन्हा तीच ओळ रिपीट होऊन जस्ट नाउ हा पुढे झालेला आहे आणि बाकीचे शब्द पुन्हा रिपीट झालेले आहेत. तर ही पोयम काय आहे, तुम्हाला वाचायची आहे, रेसिटेशन करायचं आहे आणि पुन्हा पुन्हा गायचं आहे. म्हणजे गाऊन याला काय एक म्हणजे फन आहे, म्हणजे मजेशीर अशी पोयम आहे. चला तर मग आपण पोयमच्या एक्सप्लेनेशनला काय करूया मुलांनो, सुरुवात करूया. तर सुरुवातीला काय दिसते आहे, आपल्याला एक मोठं शहर दिसते आहे आणि शहरात एक काय आहे, एक घर आहे. आता या घरामध्ये काय असतो, एक मुलगा राहत असतो. आणि बघा हा मुलगा काय म्हणतो, आपल्याला चित्रात काय दिसतो की एक मुलगा दिसतो आहे मुलांना, आणि काय आहे, हा समोर काय ठेवलेला आहे, पीनट ठेवलेला आहे. पीनट म्हणजेच काय, शेंगदाणा दिसतोय तुम्हाला इथे, पीनट ठेवलेला. पीनट म्हणजे शेंगदाणा. बघा हा काय म्हणतो, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाउ. फाउंड म्हणजेच काय मुलांनो, फाउंड म्हणजेच काय, सापडणे. पीनट म्हणजे काय, शेंगदाणा. पीनट म्हणजे काय, तर शेंगदाणा. फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाउ म्हणजे मला आत्ताच काय, एक शेंगदाणा सापडलेला आहे. बघा इथे काय झालेलं आहे, हे 3 टाइम्स काय झालेलं आहे, एकच जे शब्द आहेत ते
3 टाइम्स रिपीट झालेले आहेत बघा. फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाउ. म्हणजे काय, मला शेंगदाणा सापडलेला आहे, मला शेंगदाणा सापडलेला आहे, मला आताच एक शेंगदाणा सापडलेला आहे. बघूया आता इथे शेंगदाणा सापडल्यानंतर या मुलाशी काय काय घडतं, पुढे काय काय होतं ते आपण आता बघूया. बघूया नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईन मध्ये काय दिलेलं आहे बघा. पुन्हा ही ओळ काय झालेली आहे, रिपीट झालेली आहे आणि जस्ट नाउ काय आहे, पुढे आलेलं आहे बघा. याच्यात काय झालेलं आहे, जस्ट नाउ लास्टला होतं ते काय झालेलं आहे, आधी रिपीट झालेलं आहे बघा. जस्ट नाउ आय फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाउ. म्हणजे ही असं रायमिंग वर्ड सारखी पोयम आहे, म्हणजे रिदमिक आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा तेच शब्द हे होतात, रिपीट होतात. जस्ट नाउ आय फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाउ. जस्ट नाउ म्हणजे काय, मला आताच एक शेंगदाणा सापडलेला आहे, शेंगदाणा सापडलेला आहे, मला आताच एक शेंगदाणा सापडलेला आहे, अशा या ओळीचा काय आहे, अर्थ आहे. आता पुढे नेक्स्ट लाईन बघूया काय दिलेलं आहे. दिसतोय तुम्हाला शेंगदाणा, या मुलाला ते सापडलेला आहे. आता हा शेंगदाण्याला काय करतो ते बघूया. क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन जस्ट नाउ. काय म्हणतो मुलगा, मुलगा आहे त्यांनी हातात काय घेतलेला आहे मुलांनो, शेंगदाणा घेतलेला आहे, म्हणजेच पीनट घेतलेला आहे आणि तो काय करतोय, त्या पीनटला असं प्रेस करतोय. प्रेस करतोय म्हणजेच काय, त्याला असं दाबून घेतोय. क्रॅक्ड म्हणजे फोडणे. जर शेंगदाण्याचं जे टर्फल आहे ते फोडून काय करतो, त्याच्या आतमधून तो शेंगदाणा बाहेर काढतो. बघा काय म्हणतोय, क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन जस्ट नाउ. क्रॅक्ड म्हणजे फोडणे, ओपन म्हणजे उघडणे. क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन जस्ट नाउ. म्हणजे काय म्हणते तो, मी जो शेंगदाणा आहे त्याला क्रॅक केलेला आहे, ते फोडलेला आहे आणि त्याच्या आतमधून काय निघालेला आहे, एक दाना बाहेर निघालेला आहे. पीनटचा जो दाना आहे म्हणजे शेंगदाणा बाहेर निघालेला आहे. आता पुढे बघूया. शेंगदाणा त्यांनी काय केलं, त्याचं टर्फल फोडलं, त्याच्यातून शेंगदाणा बाहेर निघाला. परत ही ओढ तशीच रिपीट होते. क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन, क्रॅक्ड इट ओपन जस्ट नाउ. दिसतोय तुम्हाला, त्यांनी शेंगदाणा फोडला आणि तो शेंगदाणा काय करतोय तर बघा. एट द पीनट, एट द पीनट, एट द पीनट जस्ट नाउ. एट म्हणजे काय, खाणे. एट द पीनट, एट द पीनट, एट द पीनट जस्ट नाउ. म्हणजे काय म्हणतो तो, मी आताच एक शेंगदाणा खाल्लेला आहे, मी आताच एक शेंगदाणा खाल्लेला आहे, मी शेंगदाणा खाल्लेला आहे जस्ट नाउ म्हणजे आताच. मी शेंगदाणा खाल्लेला आहे. एट द पीनट, एट द पीनट याचा अर्थ काय होतो, मी शेंगदाणा खाल्लेला आहे, मी शेंगदाणा खाल्लेला आहे, मी शेंगदाणा खाल्लेला आहे जस्ट नाउ. म्हणजे काय, मी आताच एक शेंगदाणा खाल्लेला आहे. बघा शेंगदाणा खाऊन त्याच्याशी पुढे काय घडतं ते बघूया आपण. दिसतोय तो खाताना, त्या मुलांनी शेंगदाणा खाल्लाय, मग काय होतं, जस्ट नाउ आय एट द पीनट, एट द पीनट जस्ट नाउ. तो काय म्हणतो, जस्ट नाउ म्हणजे काय, मी आताच शेंगदाणा खाल्लेला आहे. जस्ट नाउ म्हणजे मी आताच. आय एट द पीनट, मी शेंगदाणा खाल्लेला आहे, मी शेंगदाणा खाल्लेला आहे. बघा मुलांना, आता शेंगदाणा खाल्ल्यानंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा, तुम्हाला काय दिसते आहे. काय दिसते आहे, त्या मुलाच्या चेहऱ्यावर काय आहे, म्हणजे असं त्रास दिसतो आहे, त्याला कसला तरी त्रास होतो आहे आणि त्याचे हात कुठे लावलेले आहेत, त्याचे हात बघा त्याच्या पोटाच्या जवळ आहेत. दिसतंय तुम्हाला, म्हणजे शेंगदाणा खाऊन त्याला कुठला त्रास झाला, त्याचं पोट दुखायला लागलं आणि बघा त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, तो काय दिसतोय, सॅड दिसतोय, त्याला वाटते कुठला तरी त्रास होतोय. बघूया शेंगदाणा खाल्ल्यानंतर त्याला काय झालं. गॉट अ स्टमक ॲक, गॉट अ स्टमक ॲक, गॉट अ स्टमक ॲक जस्ट नाउ. स्टमक म्हणजेच काय मुलांनो, पोट, आणि ॲक म्हणजे दुखणे. शेंगदाणा खाल्ल्यानंतर काय व्हायला लागलं, त्याच्या पोटात दुखायला लागलं. बघा काय म्हणतो, गॉट अ स्टमक ॲक म्हणजे माझ्या पोटात दुखायला लागलंय. गॉट अ स्टमक ॲक म्हणजे माझ्या पोटात दुखायला लागलंय. गॉट अ स्टमक ॲक जस्ट नाउ म्हणजे माझ्या पोटात दुखायला लागलंय, पोटात दुखायला लागलंय, माझ्या पोटात दुखायला लागलंय. जस्ट नाउ म्हणजे आताच माझ्या पोटात दुखायला लागलंय. जस्ट नाउ म्हणजे ते लगेच त्याच्यासोबत त्या क्रिया काय पटापट वारंवार त्या घडत आहेत. जस्ट नाउ म्हणजेच आता. आता बघूया पुढची ओळ काय दिलेली आहे.
दिसते याच्या पोटात दुखताना. Got a stomach ache, got a stomach ache just now. Just now I got stomach ache, got stomach ache just now. बघा हे परत रिपीट झालेलं आहे. जस्ट नाव म्हणजे काय, आत्ताच माझ्या पोटात दुखत आहे, माझ्या पोटात दुखत आहे. जस्ट नाव म्हणजे आत्ताच. बघा त्याच्या पोटात दुखत असल्यामुळे त्याच्या आईने कोणाला कॉल केलेला आहे, ते त्याची आई आहे. त्याच्या आईने डॉक्टरांना फोन केलेला आहे. तो काय म्हणतो मग मुलगा, कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाव. कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर म्हणजे जस्ट नाव. कॉल म्हणजे काय, बोलवणे. तो काय म्हणतो, कॉल द डॉक्टर म्हणजे डॉक्टरांना फोन करा, बोलवा त्यांना. कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाव म्हणजे तुम्ही डॉक्टरांना फोन करा, आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना फोन करा. आत्ताच्या आत्ता तुम्ही काय करा, डॉक्टरांना फोन करा. बघा त्याची आई काय करते आहे, डॉक्टरांना फोन करते. मग आता बघा डॉक्टर काय सांगतात, त्याच्या पोटातलं त्रास बघून त्याचं पोट खूप दुखते. तर बघूया आता पुढच्या ओळीमध्ये, ऑपरेशन, ऑपरेशन, ऑपरेशन जस्ट नाव. त्याचं इतकं स्टमक ॲक व्हायला लागलं, म्हणजे इतकं पोटात दुखायला लागलं की डॉक्टरने त्याला काय सजेशन दिलं, त्याला काय सांगितलं, मुलांना ऑपरेशन करायला सांगितलं. बघा ऑपरेशन, ऑपरेशन, ऑपरेशन जस्ट नाव. ऑपरेशन म्हणजे काय, शस्त्रक्रिया. त्याच्या पोटावर काय होत आहे, शस्त्रक्रिया होत आहे. हे डॉक्टर दिसत आहेत तुम्हाला. ऑपरेशन, ऑपरेशन, ऑपरेशन जस्ट नाव म्हणजे काय होत आहे, आता त्याचं ऑपरेशन होत आहे, शस्त्रक्रिया होत आहे त्याची जस्ट नाव म्हणजे आताच त्याच्या पोटाचं काय होत आहे, ऑपरेशन होत आहे. बघा एक पीनट खाल्ल्यानंतर काय काय घडलं आहे ते आपल्याला या पोएम मध्ये काय केलेलं आहे, डिस्क्राईब केलेलं आहे. जस्ट नाव ऑपरेशन, ऑपरेशन जस्ट नाव. काय म्हणतोय की जस्ट नाव ऑपरेशन, ऑपरेशन जस्ट नाव म्हणजे आता ऑपरेशन होत आहे, आताच ऑपरेशन होत आहे. बघा त्याचं ऑपरेशन झालं, त्याचं ट्रीटमेंट झाली, त्याच्यानंतर काय झालं बघूया. फीलिंग बेटर, फीलिंग बेटर, फीलिंग बेटर जस्ट नाव. फीलिंग बेटर, बेटर म्हणजे काय, चांगलं वाटणे. फीलिंग बेटर म्हणजे त्याला काय वाटलं, छान वाटलं. त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याची तब्येत बरी झाली. मग काय म्हणतो तो, फीलिंग बेटर, फीलिंग बेटर, फीलिंग बेटर जस्ट नाव म्हणजे मला आता बरं वाटतंय, बरं वाटतंय, मला बरं वाटतंय जस्ट नाव म्हणजे आता मला काय वाटतंय, बरं वाटतंय. तर एका शेंगदाण्यापासून ही स्टोरी सुरू झालेली आहे आणि पुढे काय काय घडतंय ते आपण बघितलेलं आहे. बघूया आता पुढच्या ओळीमध्ये काय दिलेलं आहे. जस्ट नाव आय एम फीलिंग बेटर, फीलिंग बेटर जस्ट नाव. तो म्हणताय की जस्ट नाव आय एम फीलिंग बेटर, आता मला बरं वाटतंय, बरं वाटतंय जस्ट नाव. बघा आता त्याचं ट्रीटमेंट झालं, त्याला बरं वाटतंय, तो हॉस्पिटलमधून आता काय झाला, बरं झालं. आता तो घरी जाणार आहे म्हणून काय म्हणतो, डॉक्टरांना बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर जस्ट नाव म्हणजे डॉक्टरांना काय करतो, टाटा करतो म्हणजेच बाय करतो. आता त्याची ऑपरेशन झालं, तो बरा झाला, त्याला आता घरी जायची वेळ आहे म्हणून डॉक्टरांना काय म्हणतो, बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर जस्ट नाव म्हणजे तो डॉक्टरांना काय म्हणतो, आताच त्यांनी डॉक्टरांना काय केलेलं आहे, बाय केलेलं आहे म्हणजे टाटा केलेला आहे. बघूया मग पुढची लाईन, जस्ट नाव बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर जस्ट नाव. काय म्हटलेलं आहे, मी आत्ताच डॉक्टरांना काय म्हटलेलं आहे, म्हणजे बाय बाय केला आहे, बाय केला आहे त्यांना जस्ट नाव म्हणजे मी जस्ट आत्ताच डॉक्टरांना बाय बाय केला आहे, बाय बाय केला आहे आत्ताच. तर मुलांना या पोएम मध्ये काय दिलेलं आहे, म्हणजे असं खास हे नाहीये, म्हणजे त्याच्यात काही असं मेसेज देण्यासारखं नाहीये. ती पोएम काय आहे, एक जस्ट फन म्हणून, एक गंमत म्हणून दिलेली आहे आणि तिथे शब्दांचा खेळ आहे. शब्दांचा खेळ म्हणजे त्या कवितेमध्ये आलेली जे शब्द आहेत ते वारंवार रिपीट झालेले आहे. ऑपरेशन, ऑपरेशन, फीलिंग बेटर, फीलिंग बेटर, आय फाउंड पीनट, आय फाउंड पीनट या शब्दांची काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. तर ही पोएम तुम्हाला अशीच गाऊन काय करायचं आहे, ते रेसिटेशन करायचं आहे, पाठ करून घ्यायचं आहे आणि अशीच तुम्हाला ही पोएम गायची आहे. आता बघूया मुलांनो पुढे या, म्हणजे आपण ही कविता पूर्ण अभ्यासलेली आहे. आय होप तुम्हाला समजलेली आहे. आता आपण याचं मराठीमध्ये मिनिंग बघूया. आपण आता इंग्लिशमध्ये हे जे होतं आता ते मराठीमध्ये पण दिलेलं आहे. एक शेंगदाणा सापडला, मला आताच एक शेंगदाणा सापडला, मी तो शेंगदाणा फोडला, आताच मी शेंगदाणा फोडला. क्रॅक द पीनट असं म्हटलं होतं. तो म्हणतो की मी आताच एक शेंगदाणा फोडला आहे, मी शेंगदाणा खाल्ला, आताच मी तो शेंगदाणा खाल्ला म्हणजे काय केलाय, शेंगदाणा फोडून झाल्यानंतर तो मी शेंगदाणा खाल्लेला आहे. माझे पोट दुखू लागले, माझे पोट दुखू लागले.
शेंगदाणा खाल्ल्यामुळे काय झालं, त्याचे पोट दुखू लागले. डॉक्टरांना बोलवा, डॉक्टरांना बोलवा, लगेच डॉक्टरांना बोलवा. मग त्यांनी काय म्हटलं, डॉक्टरांना बोलवा. त्याच्या आईने डॉक्टरांना बोलवलं. मग डॉक्टरांनी काय सजेशन दिलं, ऑपरेशन करा, लगेच ऑपरेशन करा. म्हणजे त्याची जी कंडिशन पाहून डॉक्टरांनी त्याला ऑपरेशनचा सल्ला दिला, शस्त्रक्रियेचा, आणि त्या काय झालं, त्याचं ऑपरेशन झालं. बघा, त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर काय म्हणतो, बरे वाटत आहे, आता मला बरे वाटत आहे. तो काय म्हणतो, आता मला बरं वाटत आहे, आता मी छान आहे, म्हणजे फिलिंग बेटर, मला आता बरं वाटतंय. आता पुढे बघूया, मला बाय बाय डॉक्टर, आता बाय बाय डॉक्टर. तो बरा झाल्यावर डॉक्टरांना काय बोलतो, बाय 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 करतो, म्हणजे टाटा करतो त्यांना. बाय बाय डॉक्टर, आता बाय बाय डॉक्टर. म्हणजे बघा, इथे काय दिलेलं आहे, शब्दांची पुनरावृत्ती दिलेली आहे की एक शेंगदाणा त्याला सापडतो, शेंगदाणा, मग तो काय काय करतो शेंगदाण्यासोबत, आणि त्याच्यासोबत काय काय घडतं, इथे या आपल्या कवितेमध्ये दिलेलं आहे. आता मुलांना आपण काय करूया, या कवितेचे जे मीनिंग्स आहेत, जे शब्द आहेत, त्याचे काय करूया, आपण अर्थ अभ्यासूया. चला तर मग वर्ड मीनिंग आहे बघा, वर्ड मीनिंग म्हणजे शब्दांचे अर्थ. तसं मी तुम्हाला हे पोएम एक्सप्लेन करताना काय केलेलं आहे, शब्दांचे अर्थ तसे सांगितलेच आहेत, पण पुन्हा एकदा काय करूया, आपण हे शब्द याचे अर्थ अभ्यासूया. बघा, पीनट, पीनटची स्पेलिंग काय आहे, PEANUT. पीनट म्हणजेच काय मुलांनो, शेंगदाणा. पीनट म्हणजे काय, शेंगदाणा. आता पुढे बघा, क्रॅक्ड, क्रॅक्ड म्हणजे काय, फोडला. CRACKED, क्रॅक्ड म्हणजे फोडला. जे आपण शेंगदाणा आहे त्या मुलांनी काय केलं, असं बोटात घेऊन क्रॅक केलं, फोडलं, आणि त्याच्यातून काय निघाला, दाणा निघाला. बघा, क्रॅक्ड म्हणजे फोडला. आता फाउंड, FOUND, फाउंड म्हणजेच काय मुलांना, फाउंड म्हणजे सापडला. म्हणजे आपली एखादी वस्तू हरवते आणि ती आपल्याला सापडते, तसं त्याला काय सापडलं, शेंगदाणा सापडला होता. तर FOUND, फाउंड म्हणजे काय, सापडला. आता बघा, स्टमक, STOMACH, स्टमक म्हणजेच काय मुलांना, पोट. स्टमकची स्पेलिंग लक्षात ठेवा, STOMACH, स्टमक म्हणजे काय, पोट. आता बघा, ऍक, ACHE, ऍक म्हणजेच काय मुलांना, दुखणे. ऍक म्हणजेच काय, दुखणे. आता बघा, फीलिंग बेटर, FEELING BETTER, फीलिंग बेटर म्हणजेच काय मुलांना, चांगले वाटणे. तर आपण काय केलेलं आहे, ह्या शब्दांच्या स्पेलिंग वाचून घेतल्या आहेत आणि त्याचा अर्थ समजून घेतलेला आहे. तर हे याचा काय करा, तुम्ही अभ्यास करा. अशा प्रकारे मुलांना आपण जस्ट नाऊ ही पोयम काय आहे, पूर्णपणे अभ्यासलेली आहे. ते तुम्ही रिसाइट करा, लर्न करा, आणि हे शब्दांचे अर्थ पण काय तुम्ही वाचून घ्या, आणि स्पेलिंग्स काय तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद.